अहो राणे काकू, तुमच्या ढोळ जेवणाच्या वेळेस तुम्ही पण अशाच दिसत होता. सावित्री, आता काय मुहूर्त टळून द्यायची वाट बघताय का? तुमचं म्हणजे ना मानेला गळू आणि पायाला जळू असं झालंय. जे करायचं ते राहिलं बाजूला. आता तुम्हीच सांगा, अख्खा झाल्याशिवाय कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे का? अहो पण सरकारांना सांगायला कोणी गेलंय का? मीच पाहून येते हो, तुमच्याच्याने नाही होणार ते. तशी 5-50 घरं येतात त्या पट्ट्यात, पण आपण त्यांच्या तोंडावर पैसे फेकले ना तर ते स्वतःहून सांगतील आमच्या घरावरून बुलडोझर फिरवा. 1 करोड. अक्कादा, मुहूर्त टळून चाललाय. सगळेजण खोळंबलेत. मानाची पहिली ओटी तुम्ही भरल्याशिवाय समारंभाला सुरुवात नाही व्हायची. आम्ही तयार आहोत, पण मानाच्या ओटीचा खण कुठे आहे? अरे देवा, म्हणजे या चित्राने काहीच तयारी केलेली दिसत नाही. ही चित्रा म्हणजे ना एक काम वेळेवर करेल तर ती चित्रा कसली? अंगात चोळी आणि गावभर आरोळी. तुम्ही ना उगीच तिला डोक्यावर चढवून ठेवले. ती या घरात आली ना. रथी, आता तिला शोधाल जा. बर, आता कुठे तिला शोधू? त्या जाण्याला सांगते. आम्हाला गावभर जाऊन शोधून आणेल तिला. मी कुठे जाऊ आता? समारंभाच्या मुहूर्ताची वेळ होत आली आणि ही चित्रा कुठे गेली? जाण्या, ए जाण्या, जाण्या. काय आत्ते? अरे 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 अरे, काय हा तुझा अवतार? वाड्यात एवढा मोठा समारंभ आहे आणि तू असा राहणार आहेस? नाही अगे, आता जातच होते कपडे बदलून. ते राहू दे, आधी गावात जा आणि त्या चित्राला घेऊन ये. म्हणावं अक्कादा वाट बघतायत. हा, जा, पळ पळ पळ. होय होय, आता जाते. होय. अरे 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 अरे, काय मेल्याचा अवतार. चित्रात आहेत ते सगळे आलेत. काही ते सगळे पोहतायत. दिपल्या, ओ हे आमच्या चित्रात बघायला काय रे? ह्या काय किशा ना तुझ्या पंकज करतो. तू उतर खाली, तुका दाखवतोय मी. चित्रा थांब ग. गो आमचे कपडे दी.
आव धडकली ती. चण्या मेल्या तू काय रे बघतच एकीकडे आणि चलतच एकीकडे. कोण मी? नाहीतर काय मी एवढी कसली घाई लागली तू का? अगो मुहूर्त टळून चाललो ओटी भरणी तू. काय तुझी ओटी भरूची ए ग बसा असा नाही वाड्यावर जा मग माहित पडत तुका. अगो सरकारने तुका मानाची साडी आणूक पाठवल्याने होता ना आणि हे असले कपडे घेऊन फिरतास काय? वाड्यावर जा सरकार वाट बघत तुझी. चण्या मेलाय आता मी. आता माझं काय खरं नाही. तुमच्या औशीचं घो सारे गा माप काय मिली कपडे चोरतात माझे तरी येत ना. अगो अगो मी आहे ना सरभरीत झालोय सरभरीत. त्या सरकारच्या माणसांची मला काळजीच वाटायला लागली. त्यांना पैशाची किंमतच नाही. आता त्यांना पैशाची किंमत नाही म्हणून त्यांच्याकडे आपल्याला किंमत नाही. आमदार अहो तुम्ही तर नुसता नन्नाचाच पाढा लावलाय. हे बघा काहीतरी आयडिया शोधून काढा पण इथे आपली कंपनी झालीच पाहिजे. आणि हा पैशाच्या बाबतीत नो प्रॉब्लेम. हो ते सगळं ठीक आहे पण तुम्हीच पाहिलं ना पेटीनं पैसा पुढे केला पण तो पण लाथ हाडला. गावकऱ्यांना ना पैशापेक्षा सरकारचा शब्दच मोठा वाटतो. ते खरं आहे आमदार पण तुम्हाला पैशाची पॉवर माहिती आहे ना. बाप बेटा भाऊ भाऊ ही सगळी नाती पैसा तोडू शकतो. आणि हे तर गाव आहे. झालं काम झालं म्हणून समजा. तलाठी तात्या अहो रात्रीची अजून उतरली नाही वाटतं. अहो त्या भावावरनं आठवलं म्हणून सांगतो. देऊळवाडीत असा एक माणूस आहे तो सरकारला अजिबात जुमानत नाही. त्यांचा शब्द ऐकत नाही. कोण? बिवलकरांच्या वाड्यातनं बाहेर पडलेला व्यंकटेश बिवलकर. त्याला जर पटवलं ना ते कंपनी नक्की होणार आणि ह्याच गावात होणार. अहो शेवटी तो बिवलकरच वाड्यातून बाहेर पडलेला आणि सरकारच्या हाताखाली वाढलेला. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. अहो, एवढंच नाही तर त्या व्यंकटेशचं वाड्यावरती वारसा हक्कावरनं भांडण देखील सुरू आहे. अच्छा म्हणजे मग दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. पण तो व्यंकटेश कुठे असेल? असेल कुणाच्या चाळूवरचं लोणी खात.